झालेले सन्मानसी बाळाजी पाटील साहेब यांचं जून नांदुरकी शिवाजीनगर याचकडून जोगेश्वरी स्पोर्ट्स साठी त्यांच्याकडे शुभेच्छा आल्या। तसेच आदित्य ठाकरे चषकासाठी शुभेच्छा धन्यवाद। तसेच प्रीत पाटील नाशिक याचकडून आदित्य चषक ठाकरे 2017 आणि जोगेश्वरी स्पोर्ट्स जून नांदुरकी यांच्यासाठी शुभेच्छा धन्यवाद। धन्यवाद मोहन भोईर सर। पहिला फलंदाज बाद होतोय 0 धावसंख्येवर जोगेश्वरी जून नांदुरकी या संघाचा अर्ली ब्रेक थ्रू मिळून देतोय पंकज। यावेळी मात्र फोल करण्याचा प्रयत्न, चेंडू सरळ निघून जातो इष्टाच्या हातामध्ये, निर्धाव चेंडूची समाप्ती होते। आपण जो सामना पाहतो दत्तुरा गोडसे विरुद्ध जोगेश्वरी जून नांदुरकी या दोन संघादरम्यान नाणेफेक हरल्यानंतर प्रथम फलंदाजी करता जोगेश्वरी जून नांदुरकी हा संघ। पॉवर प्लेचे षटक हाताळतोय गोलंदाज फ्रंट लाईन गोलंदाज दत्तुरा गोडसे संघाकडून पंकज। राईट आर्म ओव्हर द विकेट। यावेळी मात्र चेंडू पडल्यानंतर अनपेक्षितरित्या बाउन्स होते। पंच आमच्याकडे बोलतात, पंचांच्या समांतर धाव मिळते, अवांतर नाही अवांतर धावेने अकाउंट ओपन होते जोगेश्वरी जून नांदुरकी या संघाचं। पहिलं षटक आपण पाहतोय पॉवर प्लेचे षटक। पॉवर प्लेच्या षटकामध्ये क्षेत्ररक्षक वेरचना आपण पाहू शकता। बहुतेक क्षेत्ररक्षक 30 सर्कलमध्ये तैनात केले गेलेले आहेत। सपोर्ट क्रॉस होऊन खेळण्याचा प्रयत्न, एस्ट्यांच्या वरून चेंडू होतोय एस्ट्याच्या हातामध्ये, पुन्हा एकदा निर्धाव चेंडूची समाप्ती होते। क्षेत्ररक्षण आपण पाहू शकता, ऑफ साइडचं क्षेत्ररक्षण जरा पाहिलं तर शॉर्ट थर्मॅन, त्यानंतर बॅकवर्ड पॉइंट कव्हर, एक्स्ट्रा कव्हर 30 सर्कल मध्ये आपण बघितलं। ऑफ साइडला तर मिड ऑफ। या वेळी इनफिल्डच्या वरून मारण्याचा प्रयत्न, नो मॅन स्लॅन्ड मध्ये चेंडू पडतोय, मिड विकेट क्षेत्र चेंडू झेपावतोय, तोपर्यंत एकच धाव घेण्याची संधी मिळते फलंदाजाला। एका धावेने धावसंख्या वाढवून होती ती 1 बाद 2। ऑन साइडचं क्षेत्ररक्षण जर आपण बघितलं तर 30 सर्कल मध्ये 2 क्षेत्ररक्षक तैनात केलेले आहेत, त्यामध्ये शॉर्ट फाईन लेगला क्षेत्ररक्षक, त्यानंतर 30 सर्कल मध्ये मिड विकेटला एक क्षेत्ररक्षक शॉर्टला, त्यानंतर डीप मिड विकेट मध्ये एक क्षेत्ररक्षक आणि 30 सर्कल बाहेर वाईड ऑफ थोडासा लॉंग ऑन लाईक क्षेत्ररक्षक तैनात केलेले आहे। यावेळी मात्र सपोर्ट क्रॉस होऊन खेळण्याचा प्रयत्न, लॉंग शॉट सीमारेषेकडे चेंडू ट्रॅव्हल होतोय, चेंडू जातोय सीमारेषेबाहेर, चौकार। लेग ब्रेकचा इशारा होतोय पंचांकडनं। आपण पाहू शकता रिप्ले मध्ये कशा प्रकारे लॉंग स्टॉप सीमारेषेला चेंडू ट्रॅव्हल झाला होता, कुठली संधी नव्हती क्षेत्ररक्षकाकडे। मित्र या ठिकाणी आमच्याकडे एक बाईकची चावी आलेली आहे, ज्या कोणाची असेल त्यांनी संपर्क साधायचा आहे। धावसंख्या चौकाराने वाढून होते ती 6। फर्स्ट ओव्हर इन प्रोग्रेसचा पहिलं षटक मार्गस्थ आहे पंकज। उलटा चेंडू फायदा उचलता येत नाही, पंचांचं वाईटचा इशारा होतोय, कारण चेंडू एस्टेनच्या खूपच बाहेर, अवांतर धाव वाईटच्या रूपाने धावसंख्या सिंगल निवडून होते ती 7। आपण जो सामना पाहतोय दत्तुरा गोडसे विरुद्ध जोगेश्वरी जून नांदुरकी या दोन संघादरम्यान। पंकज राईट आर्म ओव्हर द विकेटचा मारा करतोय। यावेळी चेंडूला शॉर्ट आर्म पुल केलेला, मिड विकेट रिजन मध्ये चेंडू ट्रॅव्हल होतोय, डीप मधून शतोय, चेंडू झेपावतोय, तोपर्यंत फक्त एकच धाव घेण्याची संधी मिळते। एका धावेने धावसंख्या वाढते, धावसंख्या वाढून होते ती 8। पहिल्या षटकाची समाप्ती होते। मित्रांनो आज 21 मार्च आजच्या दिवशी 1949 मध्ये वेस्ट इंडिजचा लिटिल मास्टर अल्विन कालीचरण यांचा जन्म झाला होता। आजच्या दिवशी 1971 मध्ये इंडियाचा लिटिल मास्टर सुनील गावस्कर याने आपला टेस्ट क्रिकेट मधील पहिलं टेस्ट शतक झळकावलं होतं गयाना ग्राउंडवर वेस्ट इंडिज विरुद्ध। आणि आजच्या दिवशी 1979 मध्ये मूळचा साऊथ आफ्रिकन असलेला न्यूझीलंडचा फलंदाज ग्रँड इलियट याचा जन्म झाला होता। 2015चा जो वर्ल्ड कपचा सेमीफायनलचा सामना होता, साऊथ आफ्रिका विरुद्ध न्यूझीलंडला 2 चेंडूमध्ये जेव्हा 5 धावांची आवश्यकता होती, तेव्हा 5व्या चेंडूवर षटकार ठोकून प्रथमच न्यूझीलंड संघाला ग्रँड इलियटने अंतिम फेरीत पोहोचवलं होतं।
आणि घर का वेदी लंकाड आहे अशी घटना ती घडली गेली होती. कारण साऊथ आफ्रिकेचं स्वप्न साऊथ आफ्रिकेच्या फलंदाजाने भंग केलं होतं. कारण ग्रँड इलेट मूळ साऊथ आफ्रिकेचा असूनही तो न्यूझीलंड संघाविरुद्ध खेळला होता. आणि आजच्या दिवशी 1992 मध्ये पाकिस्तान संघाने न्यूझीलंड संघाला पराभूत करून अंतिम फेरीत धडक मारली होती. सेमीफायनलच्या सामन्यामध्ये इंजामा ओलाकाने 60 धावांची एका बेस्ट इनिंग पेश केली होती. आजच्या दिवशी 2015 मध्ये वेस्ट इंडिज संघाला क्वार्टर फायनलच्या सामन्यामध्ये न्यूझीलंड संघाने पराभूत केलं होतं. त्यामध्ये मार्टिन गप्टिल याने वर्ल्ड कप मधलं दुसरं द्विशतक 237 धावा आणि एकदिवसीय क्रिकेट मधलं एकूण 6वं द्विशतक झळकावण्याचा रेकॉर्ड केला होता. यावेळी चेंडूला फुल केलेला आहे मात्र नॉट सक्सेसफुल. चेंडू सरळ निघून जातोय एस्ट्रियाच्या हातामध्ये. निर्धाव चेंडूची समाप्ती होते. वन डे क्रिकेटचा जर विचार केला तर वन डे क्रिकेटमध्ये पहिलं द्विशतक मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरने झळकावलं होतं. नाबाद 200. त्यानंतर रोहित शर्माने 2 द्विशतक झळकावलेले आहेत. यावेळी चेंडूला शॉर्ट आर्म पुल केलेला आहे. चेंडू मिडविकेट रिजन मध्ये ट्रॅव्हल होतोय. तोपर्यंत दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न कलेक्ट करता येत नाही. एक्स्ट्रा थ्रो. तोपर्यंत 2 धावा सहजरित्या पूर्ण करतात. जी सुरुवातीची 1 शॉटचा इशारा होतोय पंचांकडनं. धावसंख्या आपण पाहतोय 9. भावेश पवार दुसऱ्या षटकात आलतोय. धावसंख्या 9. नाणेफेक हाणल्यानंतर प्रथम फलंदाजी करताना आपण पाहतोय जोगेश्वर जुन्नर या संघाला. यावेळी मात्र चेंडू सरळ निघून जातो एक्स्ट्राच्या हातामध्ये. जागेवर खेळण्याचा प्रयत्न केला. कुठल्या फुटवर बद्दल आले तर क्रिकेटमध्ये एक महत्वाचा फॅक्टर असतोय. कुठलाही फटका आपल्याला जर खेळायचा असेल तर फुटवर तुमचा असणं खूप गरजेचं असतं. त्या फुटवरचा अभाव दिसला होता फलंदाजामध्ये. उलटा चेंडू फायदा उचलता येत नाही. पुन्हा एकदा निर्धाव चेंडूच्या स्थानामध्ये व्हेरिएशन गती परिवर्तन करताना निश्चितच भावेश पवार मग ते सिटी क्रिकेट असो की ग्रामीण क्रिकेट आउट ऑफ भिवंडी चांगलं प्रदर्शन भावेश पवार याने केलेलं आहे. आणि खास करून अनेक स्पर्धांमध्ये आपण पाहिलेलं आहे. यावेळी रिव्हर्स फटका खेळण्याचा प्रयत्न. पुन्हा एकदा बीट होतोय फलंदाज. टेनिस क्रिकेट जर ज्याला सचिन तेंडुलकर संबोधला जातं कृष्णा सातपुते या फलंदाजाने भावेश पवार या गोलंदाजाची स्तुती केलेली आहे. यावेळी मात्र अराउंड लेग आणि त्रिफलापात दंडा गया सैर करणे. रिप्ले मध्ये पाहू शकता अराउंड द लेग खेळण्याचा प्रयत्न अक्रॉस द लाईन सपोर्ट क्रॉस होऊन खेळण्याचा प्रयत्न केला होता. त्रिफलाबाद होतोय. दुसरा हादरा बसतोय जोगेश्वरी जुन्नर या संघाला. दत्तूराव गोडसे संघाने यंदाच्या हंगामाचा जर विचार केला तर सर्वप्रथम सुजाता स्पोर्ट्स पिंपलासह सरपंच चषक पिंपलासह जिंकला होता. त्यानंतर खासदार चषकामध्ये जय गोलंदाज सरोलेपाडा संघाला पराभूत करून दुसरा चषक भिवंडी क्रिकेट असोसिएशन मान्यता प्राप्त जिंकण्याचा रेकॉर्ड केला होता. आणि 2 चषकांसह हा संघ नंबर 3 वर रँक करत आहे. ज्यामध्ये विलासमूर्ती राहनाल त्यांना चेरुबा कोण बी याही 2 संघांनी प्रत्येकी 2-2 चषक पटकावले होते. आणि त्या 2 संघांच्या जोडीला दत्तूराव गोडसे संघ नंबर 3 वर ग्रामीण क्रिकेटमध्ये रँक करत है. मात्र आप की बार ग्रामीण क्रिकेट में एकूरा मानकुली के सरकार चलती हुई 4 कप सह पवन येतोय गोलंदाजी मार्कवर. सामनाकडे फलंदाज राकेश. नवीन फलंदाज सोमनाथ नॉस्ट एगिनला. यावेळी मात्र पंच आमच्याकडे वळतात वाईटचा इशारा करतायत. सर्व पंचांनी या स्पर्धेमध्ये अतिशय उत्कृष्ट कामगिरी बजावलेली आहे. शिवराम मोहिते सर, दिनेश नाईक सर, गोरखनाथ पाटील सर, त्यानंतर फैज रईस सर, रुपेश सावंत सर, पवन. सामनाकडे फलंदाज सूर्याजी.
यावेळी मात्र अक्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न, इष्ट्याच्या मागे चेंडू अडवला जातोय. एक चिक्की रन्स चोटी धाव पूर्ण करतात फलंदाज. धावसंख्या सिंगलने वाढून होते ती 11. आतापर्यंत ग्रामीण क्रिकेटमध्ये सर्वाधिक अर्धशतके ठोकले गेलेले आहेत त्यात गोडसे संघाकडून ठोकले गेलेले आहेत. त्यामध्ये भावेश पवार याने 2, पवन केने याने 1 आणि संकेत म्हात्रे याने 1 अर्धशतक झळकावलेले आहे. यावेळी मात्र कट करण्याचा प्रयत्न, चेंडू पडल्यानंतर अनपेक्षितरित्या बाउन्स होतोय. चेंडू सरळ निघून जातोय एक्स्ट्राच्या हातामध्ये. जयेश पाटील वंडरबॉय भेवंडे यांनी जी गोलंदाजी जिंकली पोलीस जनता चषका मध्ये, त्याआधी जी बेस्ट बॉलिंग फिगर होती ती पवन केने याच्या नावे होती. चॅम्पियन ट्रॉफी मध्ये त्यांनी ती नोंदवली होती. यावेळी मात्र मिस टाइम फटका, चेंडू खाली स्वतः पवारांना झेल सोडला जातोय. जीवदान मिळतं फलंदाजाला, तो पण त्या सिंगल धाव पूर्ण करायची संधी मिळालेली आहे. या सिंगलने धावसंख्या होऊन होती 12. मित्रांनो आपण पाहत आता क्रिकेट एक्स्ट्राऑर्डिनरी सन्मान आदित्य ठाकरे चषक 2017. 16 मार्च पासून या स्पर्धेला सुरुवात झालेली आहे आणि बरोबर 26 मार्चला या स्पर्धेचा अंतिम सामना खेळवला जाणार आहे. ग्रामीण आणि सिटी अशी स्पर्धा रंगली जाते. ग्रामीण आणि शहरी क्रिकेटचा महासंग्राम आपण पाहत आहोत. यावेळी मात्र अप्रतिम चेंडू, निर्धाव चेंडूची समाप्ती होते. धावसंख्या अजूनही स्थिर आहे. पवन पुन्हा एकदा आपल्या बॉलिंग मार्ग सज्ज होतोय. सामनाकडे फलंदाज सूर्याजी. यावेळी हुक केलेल्या चेंडूला फाईन लेग क्षेत्रामध्ये कुठलीही संधी नाही. चेंडू जातोय सीमारेषे बार चौकार. चौकाराने धावसंख्या वाढते. धावसंख्यामध्ये बदल होते. धावफलकात धावा झळकल्या जात्या 16. दुसरं षटक मार्गस्थ आहे. सेकंड ओव्हर इन प्रोग्रेस. आपण जो सामना होता जोगेश्वरी जुना अंदुलके विरुद्ध दत्तराव गोडसे या दोन संघादरम्यान. आतापर्यंत 25 अर्धशतके ग्रामीण क्रिकेटमध्ये झळकवले गेले आहेत. मात्र हायेस्ट इंडिव्हिज्युअल स्कोरचा जो रेकॉर्ड आहे तो पवन केने याच्या नावे आहे. विलासमूर्ती राणाला विरुद्ध पवन केने यांनी नाबाद 70 धावा कुठून काढल्या होत्या. यावेळी मात्र हुक करण्याचा प्रयत्न, चेंडू सरळ निघून जातोय इष्टाच्या हातामध्ये. निर्धाव चेंडूची आणि षटकाची समाप्तीचा इशारा येतोय. 3 षटकांची समाप्ती. 3 षटकांची समाप्तीनंतर धावसंख्या आपण पाहतोय 2 बाद 16. एकविरा मानकुली संघाचा करंदार आणि जयदुर्गा सुरे संघाचा करंदार आपण टॉस बॉक्स मध्ये नाणेफेकीसाठी यायचं आहे. एकविरा मानकुली आणि जयदुर्गा सुरे. मित्रांनो ग्रामीण रँकिंगचा जर विचार केला तर यंदाच्या वर्षी नंबर 1 वर 4 चषकांसह एकविरा मानकुली, नंबर 2 वर 3 चषकांसह 3 संघ दिवासपूर दिवा, गावदेवी अंजूर, शेलोमात अव्वल. नंबर 3 वर 2 चषकांसह 3 संघ चेळबा कोणबीन, विलासमूर्ती राणाले, दत्तुरा गोळसई. नंबर 4 वर 1 चषकांसह 8 संघ आहेत. गावदेवी ओवली, स्वराज्य कशिली, गावदेवी वडगर, जयदुर्गा सुरई, बंद्रामूर्ती कालेर, आई वजश्री निंबवली, समीर स्पोर्ट पिंपळकर आणि वीर तानाय दापोडे. नंबर 5 वर 2 रनर्स 5 संघ, त्यामध्ये अष्टनायक ठाकूरबारा, जयभजन कारिवली, पावर शेलार, जयभजन गोळसे, आईदेवी वडुनवकर. आणि नंबर 6 वर 1 रनर्स 7 संघ, गुंदवली, रांजर्ली, सोनाई वडुनवकर, आयडियल हायवे देवे, न्यूयुग्रा, पिंपलनेर, श्री गणेश भरोडी आणि जय भोलेनाथ सरोलीपाडा. हा ग्रामीण क्रिकेटचा इंधनचा लेखाजोखा आपण पाहू शकतोय. मात्र अब की बार ग्रामीण क्रिकेट में एकविरा मानकुली के संघात चलते हुए 4 कप के साथ. मोरेश्वर घोटकर येतोय शेवटचे षटक हाताळण्यासाठी दत्तुरा गोळसे संघाकडून. सामना करेल फलंदाज सोमनाथ. यावेळी मात्र अक्रॉस द लाईन अडवळ लाटने खेळण्याचा प्रयत्न केला गेला होता फलंदाजामार्फत. चेंडू सरळ निघून जातो इष्टाच्या हातामध्ये. या स्पर्धेच्या जर लोएस्ट स्कोरचा निच्चांक धावसंख्येचा विचार केला तर
सोनिका मालोडे संघाच्या ही दुर्दैवी धावसंख्या आपण पाहिली होती. 22 धावांवर हा संघ ऑल आउट झाला होता. ही माहिती एक्सपर्ट स्कोरर राजू पाटील आम्हाला पुरवतात. या स्पर्धेमध्ये लोएस्ट स्कोर सोनिका मालोडे संघाच्या नावे आहे. यावेळी मात्र एकाच ऍक्शन मध्ये चेंडू खेळला जातोय आणि कॅल्क्युलेट अगदी तोलून मापून मारलेला डीप स्क्वेअर मध्ये हा षटकार. मोरेश्वर घोटकर खासदार चषकामध्ये शेवटचं खास षटक आदळलं होतं, कारण त्या षटकामध्ये फक्त 6 चेंडूमध्ये 6 धावा दिल्या होत्या आणि तोच मॅचचा सामन्याचा टर्निंग पॉइंट ठरला होता. कारण त्या आधीच्या षटकामध्ये पवन केनियाची खूप धुळाई केली होती विराट कोहली, भिवंडी, संदेश भोईर या फलंदाजाने. त्यानंतर कमबॅक करून दिलं होतं मोरेश्वर घोटकर याने दत्तुबा गोडसे संघाला. मोरेश्वर पुन्हा एकदा आपल्या बॉलिंग वर राईट आर्म ओव्हर द विकेट. यावेळी मात्र पुन्हा एकदा मिड विकेट रिजन मध्ये यावेळी मात्र अप्रतिम झेल बघायला जातोय आणि फलंदाज बाद होतोय आणखीन एक जोगेश्वरी जुन्नर तालुका या संघाचा. मित्र, पुढील सामना एकविरा मानकोली आणि जयदुर्गा सोरई या अनुषंगाने दोन्ही संघांना विनंतीशील आपण टॉस बॉक्सशी संपर्क साधायचा आहे. आणि त्या ठिकाणी आमचे समालोचक असतील नितीनजी सर त्या ठिकाणी उपस्थित आहेत आणि नाणेफेकीसाठी मी आमंत्रित करतोय माजी सरपंच ग्रामपंचायत दापोडे, तसेच शिवसेनेचे शाखा प्रमुख प्रेमरावजी पाटील, तसेच संपर्क सहसचिव मानकोलीगण बालचंदजी भोईर या दोन्ही मान्यवरांना, तसेच प्रेम महेशजी पाटील साहेब या तिन्ही मान्यवरांना विनंती आहे आपण आपल्या शुभ हस्ते या सामन्याची नाणेफेक करायची आहे. त्यासाठी आपण टॉस बॉक्स उचलायचं आहे. धावसंख्या स्थिर. त्या ठिकाणी आमचे परम मित्र आणि खरोखरच मुंबई भाईंदर या परिसरात नामांकित असा समालोचक, आगळ्या वेगळी मध्ये खरोखरच ज्यांचं समालोचन आपण पाहिलं तर उत्तम समालोचक म्हणून खरोखरच त्यांचं नाव मला पुन्हा पुन्हा घ्यावंसं वाटतं. एक नितीन सर आपणास विनंतीशील आपण आपल्या यावेळी मात्र हुक करण्याचा प्रयत्न. निर्धाव चेंडूची पुन्हा एकदा समाप्ती होते. अचूक गोलंदाजी आपण पाहतोय दत्तुबा गोडसे संघाकडून. धावसंख्या अजूनही स्थिर आहे 23. इनफ टोटल चांगली धावसंख्या जोगेश्वरी जुन्नर तालुका संघाची आपल्याला धावपळावर पाहायला मिळत नाही. याचं कारण आहे अचूक टप्प्यावर केलेली गोलंदाजी. पंकज, त्यानंतर भावेश, पवन आणि त्यानंतर मोरेश्वर यांनी चांगली गोलंदाजी केलेली आहे आतापर्यंत. मोरेश्वर सामनाकडे फलंदाज सूर्याजी. यावेळी मात्र इनसाइड आउट एक्स्ट्रा कव्हरच्या डोक्यावरून चेंडू होतो स्वीपर कव्हर मध्ये. चांगलं क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळतंय. मात्र 2 धावा घेण्यापासून रोखू शकले नाही फलंदाजाला. या 2 धावाने धावसंख्या वाढते, धावसंख्या ओढून होते ती 25. सिल्वर जुबली धावसंख्या धावपळावर झलकले जाते जोगेश्वरी जुन्नर तालुका संघाकडून आणि 26 धावांचं आव्हान ठेवलं जाते ते दत्तुबा गोडसे या संघासमोर. ओ टू टॉस बॉक्सचा नितीन हलवे सर. मान्यवरांना विनंती पुढील सामन्याची आपण नाणेफेक करायचे. मित्र, या ठिकाणी शुभेच्छांचा वर्षाव येतोय गुरुदत्त मानकुले संघाचे नामांकित कडू आणि त्या संघाचे खजिनदार सन्मान श्री गुरुनाथजी माळी साहेब या स्पर्धेने विशेष करून मानकुले संघाला त्यांच्याकडून शुभेच्छा. धन्यवाद गुरुनाथ माळी. तर 2 संघ मानकुले आणि सुरई मान्यवर व्यक्ती आमच्या जोडीला आहेत. टॉस केलं जाते 2 संघांमध्ये.
दोन्ही बलवान संघ आहेत, एकाच परिसरातील आहेत. आदर्श दिग्गज व्यक्तिमत्व आज आहेत इकडे. त्रिमूर्ती आहेत, ब्रह्मा विष्णू महेश, अमर अकबर अँथनी. तुमच्या जोडल्या सुद्धा आम्ही चर्चा करणार आहोत, कारण मी प्रथम टॉस बॉक्स मध्ये कालपासून आज इकडे आलेलो आहे. दोन कर्णधार आहेत बघा, एक शिवसेना आणि दुसऱ्या साईडला तुम्ही बघतायत युवा सेना. दोन कर्णधार आहेत. मान्यवरांच्या हस्ते टॉस करण्यासाठी मी त्यांना विनंती करतोय. दोन संघांना एक कॅप्टन ऑफ द कॉल शिवसेना बघायचं आहे. शिवसेना, क्या बात है. टॉस मान्यवरांना नक्कीच तुम्ही इकडे थांबायचं, कारण टॉस केल्यानंतर मान्यवरांना व्यासपीठावर जायला लागायचं. सर्वात प्रथम तुम्ही जाऊ नका, मान्यवरांना मी विनंती करतो तुम्ही थांबा. अगोदर मी तुम्हाला प्रश्न विचारणार आहे तिघांपैकी. खरोखर सर्वात महत्वाचं म्हणजे एक दिग्गज आयोजन इकडे केलेलं आहे. माननीय दीना पाटील साहेबांबद्दल तुम्हाला काय वाटतंय, एक तुमचं मनोगत मला ऐकायचं आहे. हे ग्रामीण विभागात मला वाटतंय अतिशय देखणं आणि सुंदर नियोजन दीना पाटील यांनी केलेलं आहे. आणि आम्ही त्याच्याबद्दल काय सांगणार की दीना पाटील आमचं आणि आमच्या माणसाची आम्ही स्तुती करणं हे मला योग्य वाटत नाही. आणि हे सर्व परिसर बघताय की दीना पाटीलचं नियोजन कसं आहे ते. तर थँक्स. आता नक्कीच व्यासपीठावर जायला हरकत नाही. दोन कॅप्टन्स आहेत, दोन्ही कॅप्टन्स सुरी संघाचे कॅप्टन आमच्या जोडीला आहेत. यू वॉन द टॉस, नक्कीच काय निर्णय असेल? क्षेत्ररक्षण. एक गोष्ट समजली नाही, कारण या मैदानाची आतापर्यंत जेवढ्या संघाने टॉस जिंकलेला आहे त्यांनी प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारलेलं आहे. व्हॉट्स द रिझन यू आर सिलेक्ट फील्ड फर्स्ट? असं काय नाही, याच्या अगोदर मी टॉस जिंकले तेव्हा फलंदाजी घेतलेली, आता टॉस जिंकला आता क्षेत्ररक्षण घेतोय. बघा, कारण आता अंधार आहे, नाईट्स आहे, कारण विद्युत रोषणाई इकडे आहे. काय वाटतंय, म्हणजे काय फरक पडेल का? कारण आम्हाला जर मानकुले हा एक या तालुक्यातला खरोखर एक चांगला संघ आहे आणि त्यांना जर आम्हाला कमीत कमी धावात रोखणार असेल तर आम्ही चांगला प्रयत्न करत, आणि त्यांना जर आम्ही कमी धावात रोखलं तर ते आम्हाला आमच्या टीमसाठी चांगलं आहे. तर टॉस जिंकलेला आहे, कारण उत्साह वाढतो. टॉस जिंकल्यावर बऱ्याच वेळा आम्ही बघितलेलं आहे क्रिकेटमध्ये, टॉस जिंकल्यावर निर्णय टॉस जिंकलेल्याच्या बाजूने लागतो. तर एक गोष्ट मी नक्कीच विचारेन, टेनिस विश्वामध्ये तुमचा सर्वात आवडता जो खेळाडू आहे त्याचं नाव काय? टेनिस मध्ये असं काय नाही, कारण मी तर म्हणतो जो मैदानात खेळतो तोच खरा खेळाडू आहे. कारण मी असं कोणालाच हे करू शकत नाही का हा चांगला आहे तो चांगला आहे, ते नाही. जो मैदानात ग्राउंडमध्ये जो परफॉर्मन्स करेल तोच खरा खेळाडू आहे. आज माझाच डायलॉग तुम्ही मला ऐकवला, कारण मी नेहमी सांगतो नावाने कोणीही मोठं नसतं. जो प्रत्येक स्पर्धेमध्ये आपली गुणवत्ता सगळ्यांना दाखवतो तोच मोठा असतो. चला वळूया. यू लॉस द टॉस, काय वाटतंय, काय फरक पडेल का? काय नाही, आम्ही पण फलंदाजीच घेतली असती टॉस जिंकला असतं तरी. म्हणजे जरी टॉस जिंकून तुम्ही सुद्धा फलंदाजी घेतली असती, त्याचं कारण काय? व्हॉट्स द रिझन? जास्तीत जास्त रन काढून त्यांना प्रेशर मध्ये टाकू. चला, त्यांना तर एक प्रश्न विचारला, आता तुम्हाला एक प्रश्न विचारतो. तुमचा सर्वात टेनिस विश्वामधला आवडता गोलंदाज कुठला आहे? कोणीतरी असेल ना, कारण संपूर्ण भिवंडी परिसरामध्ये चांगले चांगले गोलंदाज आहेत. टेनिस विश्व जुनं झालं, त्याच्यामध्ये चांगले चांगले गोलंदाज आहेत. चला, एक प्रश्न अजून विचारतो. क्रिकेटच्या इतिहासामध्ये सर्वात तुमच्यासाठी, तुमच्या संघासाठी सर्वात आवडता जो क्षण आहे तो त्या क्षणाची आम्हाला आठवण करून द्या. तो क्षण तुम्ही कधीच विसरू शकत नाही. डायगरला झालेली आमची दिवा स्पोर्ट दिवा यांच्या जोडीला मॅच. बघा, दोन शेर आहेत समोरासमोर, आता टक्कर तो होणार. अब एक पटरी पे अगर ट्रेन आएगी तो धमाका तो जरूर होगा, टक्कर तो जरूर होगी, आवाज तो जरूर आएगी. बघा, प्रेक्षकांचं मनोरंजन झालं पाहिजे. काय वाटतंय आमचे जे सन्माननीय दीना पाटील साहेब आहेत त्यांच्याबद्दल आणि त्यांच्या या आयोजनाबद्दल? सामन्याला सुरुवात करायची. पंच चांगलं आयोजन केले, आम्हाला खेळण्यासाठी इथे संधी दिली, त्यांचे आभार मानतो. थँक्स. दोन्ही कॅप्टनला हार्दिक शुभेच्छा. स्टॉप लक. हॅलो. पंचांनी सामन्याला सुरुवात करायचे तत्पूर्वी स्वागत आणि सन्मान अतिथींचं, मान्यवरांचं, पाहुण्यांचं. कुणा लेखक आपण फक्त क्रीडा नगरीकडे आपलं लक्ष केंद्रित करायचं आहे. कॅमेरामन संदेश, आपण स्टेज. सुरे टीम won the toss and they selected bat first. पंचांनी सामन्याला सुरुवात करायची. मित्र, स्वागत आणि सन्मान होतं अतिथींचं, मान्यवरांचं, पाहुण्यांचं. आमच्या गावातील सुपुत्र, एक भूषण असं व्यक्तिमत्व,
माजी सरपंच आणि शिवसेनेचे शाखा प्रमुख सन्मान श्री प्रेमराजी पाटील साहेब आणि क्रीडा क्षेत्राशी ज्यांचं खरोखरच अतिशय जवळचं नातं आहे असं व्यक्तिमत्व या व्यासपीठावर मंचावर विराजमान आहे प्रेमराजी पाटील साहेब. मी उमाकांत पाटील साहेब आपणास विनंती करतोय आपण आपल्या शुभ असते त्यांचा ठिकाणी गौरव करायचा आहे, सन्मान करायचा आहे, स्वागत करायचं आहे. स्वागत आणि सन्मान होतं अतिथींचं मान्यवरांचं पाहुण्यांचं. त्यानंतर मित्रो या मान्यवर कक्षामध्ये या स्पर्धेला एक सदिच्छा भेट देण्यासाठी उपस्थित झाले होते आणि नुकतंच खरोखरच आदरणीय श्री दिनाजी पाटील साहेब यांच्याबद्दल एक चांगलं मनोगत ज्यांनी व्यक्त केलं असं व्यक्तिमत्व संपर्क सहसचिव मानकुलीगण सन्मान श्री भालचंदजी भोईर साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत. पुन्हा एकदा विनंती असेल उमाकांत पाटील साहेब आपण आपल्या शुभ असते त्यांचे विशेष स्वागत आणि सन्मान करायचं आहे. थर्ड नंबर दिलाय का स्वागत आणि सन्मान होत अतिथींचं मान्यवरांचं पाहुण्यांचं. त्यानंतर आमच्या गावचे सुपुत्र नामांकित उद्योजक चालेल चालेल थर्ड अंपर चालू आहे. पंच कुठे तिसऱ्या पंचांची उपलब्धता सुरू झालेली आहे. हॅलो. त्यानंतर आमच्या गावचे सुपुत्र नामांकित असं उद्योजक सन्मान श्री मैजी पाटील साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत त्यांचे विशेष स्वागत आणि सन्मान करायचे. उमाकांतजी पाटील साहेब ओमकार युवा संस्था आणि या संस्थेचे विद्यमान उपाध्यक्ष विद्यमान सदस्य ग्रामपंचायत अंजूर आणि खरोखरच्या स्पर्धेसाठी अपार कष्ट अपार मेहनत उमाकांतजी पाटील साहेब यांच्या शुभ हस्ते स्वागत आणि सन्मान होतं पाहुण्यांचं. त्यानंतर सन्मान श्री प्रकाशजी पाटील साहेब समाजसेवक दापोडे यांचे आपण विशेष स्वागत आणि प्रकाश पाटील या ठिकाणी उपस्थित आहेत त्यांचे आपण विशेष स्वागत आणि सन्मान करायचं आहे. दापोडे गावचे सुपुत्र प्रकाश पाटील सामना सुरूच ठेवायचा आहे. त्यानंतर मित्र या मान्यवर कक्षामध्ये उपस्थित मान्यवर सन्मान्य श्री बालरामजी पाटील साहेब जुगावचे पोलीस पाटील आहे जुन नांदुरकी शिवाजीनगर शिवाजीनगर जुन नांदुरकी आणि त्या गावचे ते पोलीस पाटील आहेत या ठिकाणी ते उपस्थित त्यांचे विशेष स्वागत आणि सन्मान करण्याची विनंती शाला उमाकांतजी पाटील साहेब आपण आपल्या शुभ असते त्यांच्या ठिकाणी गौरव करायचा सन्मान करायचा स्वागत करायचं. धावसंख्या होते 36. त्यानंतर या मान्यवर कक्षामध्ये उपस्थित मान्यवर जुन नांदुरकी या परिसरातील समाजसेवक सन्मानित दीपकजी राऊत साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत. दीपकजी राऊत साहेब या ठिकाणी उपस्थित त्यांचं आपण विशेष स्वागत आणि सन्मान करायचा. उमाकांतजी पाटील साहेब त्यानंतर मित्र या स्पर्धेला एक सदिच्छा भेट देण्यासाठी गेली 6 दिवस आपण ज्यांना व्यासपीठावर पाहतोय ज्यांची आवर्जूनची उपस्थिती आहे आमच्या गावचे सुपुत्र आणि शिवसेनेचे शिलेदार उपतालुका प्रमुख शिवसेना भिवंडी दुर्लभ पाटील या ठिकाणी उपस्थित त्यांचं शाब्दिक सुमनांनी स्वागत असेल. त्यानंतर मित्र या ठिकाणी एक जुन नांदुरकी या परिसरातील नामांकित समालोचक सूत्रसंचालक आमचे परम मित्र आणि तंटामुक्ती समितीचे अध्यक्ष विश्वनाथ पाटील साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत त्यांचं आपण विशेष स्वागत आणि सन्मान करायचं आहे. सन्मान श्री विश्वनाथ पाटील साहेब तंटामुक्ती समिती अध्यक्ष जुन नांदुरकी उत्तम समालोचक उत्तम सूत्रसंचालक आमचे परम मित्र आहेत. धन्यवाद. ओ टू कॉमेडी बॉक्स. कुमार यांचा पुढचा चेंडू
आमचा नेता क्रिकेट खेळाचा मोठा चाहता. पहिल्या षटक प्रगती पथावर मित्र धावसंख्या होती ती 12. पुण्याच्या सर्वांचं मनापासून स्वागत असेल मित्र. चालू सामना 2 नामांकित संघामध्ये पाळतो. जोगेश्वरी जुन अंदुरकी आणि दत्तखुरा गोरसई तालुका क्रिकेटमध्ये दोन्ही नामांकित संघ आणि दोन्ही संघांचा आउटस्टँडिंग परफॉर्मन्स आपण पाहिला. उत्तम कामगिरी होती. चेंडूला सुंदर असा फुल अँड सक्सेसफुल चेंडू 1 बाउन्स पहिल्या टप्प्यावर सीमाच्या बाहेर जातोय. चौकार संघात धावसंख्या 4. अटॅक क्रिकेट, अग्रेसिव्ह क्रिकेट, हायलाइट क्रिकेट. पहिल्या षटकामध्ये सुंदर सुरुवात, अतिशय अप्रतिम सुरुवात आपण पाहतो. उत्तम फाउंडेशन, उत्तम आता मात्र फक्त 10 धावांची आवश्यकता आहे मित्र. निश्चित आपण पाहिलं विजयासाठी राकेश येतोय वैयक्तिक दुसरे षटक घेऊन. एक लो स्कोरिंगचा सामना मित्र आपण पाहतोय. डिफेन्सिव्ह फटका, बॅक टू बॉलरचा मारा केला जातो. आपल्या फाळोमध्ये चेंडूला कलेक्ट केले जातं. कुठल्या प्रकारचे नाव धाव नाहीये, निर्धाव चेंडू. धावसंख्या स्थिर आहे. विजयासाठी फक्त आणि फक्त एक 10 धावांची आवश्यकता आहे. दत्तकृपा गोरसे या संघ विजय दिशेने वाटचाल करतोय असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही. पुन्हा एकदा गोलंदाज उंच्या मार्गावर बोळ्यावर पंचांकडे गाडी घेतोय राकेश. सुरेख फेक, तितक्या सुरेख पद्धतीने चेंडूला फक्त एक डिफेन्सिव्ह फटका आपण पाहतोय. चेंडू कव्हर क्षेत्राकडे जातो. 1 धाव अर्जित करण्याची संधी. धावसंख्या 17. विजयासाठी फक्त 9 धावांची गरज आहे. मित्र आपण कुठेही जाऊ नका. बिग मॅच, बड़ा संघर्ष, बड़ा मुकाबला. 2 विकेटों में जय दुर्गा सोरई और एकवीरा मानकोली. सुरेख फेक झाली होती. फलंदाज थोडासा बीट झाला होता. निर्धाव चेंडूची फेक. धावसंख्या स्थिर आहे. विजयासाठी जे फक्त आणि लक्ष्य आहे 26 धावांचं. दुसऱ्या षटकाला प्रारंभ आहे. ॲडव्हान्टेज पाहतोय. कुठल्या प्रकारचा गडी बाद नाही. 17 धावा अर्जित झालेल्या आहेत. आणि या ठिकाणी मात्र चेंडूवर मोठा प्रहार. वार शॉट, व्हेरी ग्लोरियस स्ट्रोक. आदित्य ठाकरे चषक, आदित्य ठाकरे चषक, आदित्य ठाकरे चषक, आदित्य ठाकरे चषक. फेर लेकिन दुरुस्त. बहुत ही करारा शॉट देखते हो यहाँ पर. गेंद और बल्ले में बहुत ही बड़ा संपर्क. उत्तम फटका, प्रेक्षणीय फटका, जबरदस्त फटका, अफलातून फटका. वेलकम ॲडव्होकेट गिरीश पाटील. 3 धावांची आवश्यकता आहे विजयासाठी. जे आता लक्ष्य फक्त आणि फक्त 3 धावा. या सामन्यावर जवळजवळ विजय संपादित किंवा सिक्का मोर्तब झाले असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाहीये. वार शॉट, लाजवाब फटका, प्रेक्षकांची खरोखरच मन जिंकणारा फटका आपण पाहिला. आदित्य ठाकरे चषक, आदित्य ठाकरे चषक, आदित्य ठाकरे चषक, आदित्य ठाकरे चषक. सहजगत्या विजय संपादित झाला होता आणि विजयाचा शिल्पकार भावेश. आणि भावेश याच्याबद्दल मित्र काय सांगावं. ग्रामीण आणि ओपन या स्पर्धेत जर विचार केला तर आता पण या स्पर्धेत सलग 5व्यांदा मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार पटकावतोय. वेलकम भावेश.
भावेशाचं पुनश्च एकदा मला आभार मानावं वाटतं, कारण की आमचंही काम त्यानं सोपं केलेलं आहे. या मान्यवर कक्षामध्ये उपस्थित मान्यवर भावेश वेलकम. उत्तम कामगिरी या सामन्यामध्ये भावेशद्वारा पाहिली. सहज विजय संपादित झालं होतं आणि त्या विजयाचा शिल्पकार भावेश. आणि मित्र या सिरीजचा किंवा या स्पर्धेचा आपण एकंदरीत विचार केला, भावेश आणि आतापर्यंत तब्बल 5व्यांदा भावेश या मॅन ऑफ द मॅचचा मानकरी ठरवतो सलग. आणि मान्यवर कक्षामध्ये उपस्थित मान्यवर सन्मान्य श्री बालरामजी पाटील साहेब, आपण आपल्या शुभ हस्ते बक्षीस वितरण करायचं आहे. बालरामजी पाटील साहेब जुगावचे ओके गिफ्ट हॅम्पल दिलं जातं. आणि मित्र विजय नथू पाटील वैष्णवी पावडर कोटिंगचे प्रोप्रायटर यांच्याकडे बक्षीस आम्हाला झालं. त्यानंतर दीपकजी राऊत साहेब, आपण आपल्या शुभ हस्ते गिफ्ट हॅम्पल द्यायचं आहे. प्रभाकर मणिलाल पाटील साहेब यांच्याकडे गिफ्ट हॅम्पल आम्हाला आलं होतं. त्यानंतर शिवसाई इम्प्रा आणि प्रोप्रायटर दिग्विजय पाटील, मोनिश पाटील, सागर पाटील. मित्र कालुराम केनी साहेब माजी उपसरपंच ग्रामपंचायत मानकुली यांच्या शुभ हस्ते आकर्षक ट्रॉफी दिली जाते. त्यानंतर सुनीलजी केनी साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत. विद्यमान सदस्य ग्रामपंचायत मानकुली यांच्या शुभ हस्ते आकर्षक असं मंजुनस दिलं जातं. वेलकम सुनील माली. भावेश 2 मिनिटं फक्त. खरोखर तुझं कौतुक कर असं वाटतं, कारण की आयोजकाचं काम तुम्ही आता सोपं केलेलं आहे. एक अतिथीचा सामना म्हणता अतिशय लोसखुणीचा सामना होता. या स्पर्धेचा एकंदरीत जर विचार केला तर मला वाटतं 5वा सामनावीरचा पुरस्कार तुला जातं. काय वाटतं? चांगला असं वाटतंय आणि टीमचा सपोर्ट असल्यामुळे मला पुरे चान्स मिळतो. निश्चितच मला वाटतं या स्पर्धेवर आपलं वर्चस्व राहील. या चषकावर आपण नाव कोराल का? प्रयत्न तर चालू राहणार आहे. दुसरी मॅच पण इम्पॉर्टंट आहे. धन्यवाद. ऑल द बेस्ट. धन्यवाद मोहन भाई. दोस्तों लौट चलते क्रिकेट एक्स्ट्रा ऑर्डिनरी में. इस वक्त आप देख रहे हैं सम्माननीय आदित्य ठाकरे कप 2017 दापोडे से आप सभी का हार्दिक स्वागत है. युवा अधिकारी फोकसमैन दीना पाटिल और ऑर्गेनाइजिंग कमेटी की जानिब से. इसके बाद एक आखिरी मुकाबला और बचा रहता है दत्त कुरपा गोरसई बनाम बाबनदेव भाटाले के बीच में. खेल की शुरुआत होने जा रही है. बैक टू क्रिकेट नाउ. मेरा साथ निभाने के लिए फिर से जुड़ चुके बहुत ही मशहूर और मारूफ कमेंटेटर, ऐतिहासिक कमेंटेटर नितिन अलवे सर. धन्यवाद सुदीक भावे सर. सागरजी ज्या सामन्याची नक्कीच वाट आम्ही सुद्धा बघतोय, जयदुर्गा सुरई आणि एकविरा मानकोली 2 दिग्गज संघ